श्री स्वामी समर्थ. नमस्कार बंधू भगिनींनो, स्वागत आहे तुमचे वेद भविष्याच्या चॅनलवर. मित्रांनो, ग्राहकांची स्थिती अनुकूल असेल तर कोणतेही काम करण्यापूर्वी पुनर्योजना करणे गरजेचे असते. तसेच स्वरूप तयार केल्यास तुमच्या कामामध्ये कोणत्याही चुका होणार नाहीत. तुम्ही तुमची प्रतिभा आणि ऊर्जेचे प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सक्षम व्हाल. 2025चे शेवटचे 2 महिने आणि 2026ची सुरुवात या काळामध्ये काही राशींना चांगलाच लाभ होणार आहेत. त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कष्टांचे पूर्णपणे फळही मिळणार आहे. मित्रांनो, त्या 5 भाग्यवान राशी कोणत्या आहेत त्यांची चर्चा आज आपण करणार आहोत. या आपल्या चॅनलवर 2025चा शेवट आणि 2026ची सुरुवात तुमच्यासाठी कशी असणार आहे, पुढील 5 राशींचे भाग्य चमकणार आहे, त्यांना गुरुच्या मोठ्या प्रमाणात पाठबळ भेटणार आहे आणि त्यांच्यासाठी नशिबाचे दरवाजे उघडणार आहेत. मेष, वृषभ, सिंह, मकर, मीन या 5 राशीसाठी नोव्हेंबर आणि डिसेंबरचा महिना आर्थिक आणि सकारात्मक लाभाचे संकेत देत आहे. त्यातील पहिली रास आहे मेष रास. मेष राशीच्या लोकांमध्ये सकारात्मक बदल होतील. चांगल्या करिअरमुळे करिअर प्रगतीचे योगही आहेत. मानसन्मान वाढेल. भौतिक प्रगती ही उत्तम योग आहेत. नवनवीन डील होतील. एखाद्या मोठ्या कौटुंबिक आणि मंगलमय कार्यामध्ये सहभागी व्हाल. पैसेही खर्च होतील. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होताना दिसेल. करिअर, व्यवसाय, स्पर्धा परीक्षा मध्येही हे संपादक होईल. नोकरीची इच्छा असणाऱ्यांना नवीन नोकरीची संधी उपलब्ध होईल. स्त्रियांचा बराच वेळ पूजा अर्चांमध्ये खर्च होणार आहे. बदलत्या हवामानामुळे आजारपणापासून सावध राहा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ कौतुक करताना दिसतील. व्यापारामध्ये अपेक्षित असा नफाही होईल. राजकारणामध्ये मोठे पद, प्रशंसा, सन्मान मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध घट्ट होऊन वैवाहिक सुखही या दिवसांमध्ये मिळेल. चला तर पाहूया सर्वप्रथम वृषभ रास. या दिवसांमध्ये वृषभ राशीच्या लोकांमध्ये स्थिरता आणि संतुलन निर्माण होईल. नवीन दृष्टिकोनामुळे इतरांशी संबंध घट्ट होईल. तुमचे लक्ष नव्या योजनांकडे असेल. देवस्थानाला गेल्यामुळे मानसिक समाधानही मिळेल. युवकांना नोकरी मिळण्याची संधी आहे. मानसिक समाधान, कायदेशीर यशही मिळेल. चांगल्या निर्णयामुळे ऑफिसमध्ये वातावरणही चांगले राहील. जरी काही अडचणी निर्माण झाल्या तरी धैर्याने त्याला सामोरे जाल. कुटुंबामध्ये मंगलमय बदल होतील. मनासारख्या गोष्टी घडून डिसेंबरच्या सुरुवातीच्या काळामध्ये गजकेसरी योग आहे. त्यामुळे प्रतिष्ठा, आर्थिक लाभही होईल. गुप्त शत्रूंपासून सावध राहा. महिन्याच्या सुरुवातीला कामामध्ये यश आणि उत्साह मिळेल. प्रिय व्यक्तींची भेटही होईल. काही समस्यांना त्रास देऊ शकतात. घरातील चिंताही वाढू शकते. नोकरी करणाऱ्यांची बदली इच्छेविरुद्ध होईल. बोलण्यावर आणि वागण्यावर थोडे नियंत्रण ठेवा. प्रेमसंबंधामध्ये एक पाऊल पुढे होऊन संबंध सुधारा. पुढील रास आहे सिंह रास. आत्मविश्वासाने परिपूर्ण असा ज्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. तुमचे करिअर प्रगतीकडे जाईल. कामामध्ये जास्त जोखीम उचलू नका. नुकसान होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये किंवा बिझनेसमध्ये काम करताना बारकाईने लक्ष द्यावे लागेल. त्यामुळे तुम्ही कोणत्याही कामात अटकणार नाही. तुमचे काम पूर्णपणे यशस्वी होईल. हे महिने सिंह राशीसाठी शुभ आणि भाग्यवान असतील. त्यामुळे तुम्ही तुमचे भान हरवू नका. मित्रांशी, प्रियजनांशी
बोलताना मर्यादा पाळा. कोणाचाही अपमान करू नका, नाहीतर नात्यांमध्ये दुरावा येईल. नोकरदारांसाठी उत्पन्नाचे नवीन स्तोत्र, व्यवसाय करणाऱ्यांसाठी व्यवसायात नफा आणि परीक्षा स्पर्धा देणाऱ्यांसाठी गोड बातमीही मिळेल. जर प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर होकारही मिळेल. नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 2 महिने सिंह राशीसाठी चांगले आहेत. चांगले भाग्यही घेऊन येणार आहेत. पुढील रास मकर रास. मकर राशींना डिसेंबरचा शेवट अगदी जानेवारीच्या सुरुवातीला कठीण परिश्रमामुळे आणि दृढ निश्चयामुळे त्यांनी केलेल्या कामामध्ये फळ मिळेल. नवीन संपर्क स्थापित होतील. भागीदारांशीही नफा या महिन्यामध्ये मिळेल. वैयक्तिक सगळीच कामे मार्गी लागतील. मकर राशीवाल्यांनो, घरातील माणसांविषयी किंवा कुटुंबातील सदस्यांविषयी मोठा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. कामे प्रामाणिकपणाने केल्यामुळे अनेक कामे यशस्वीही होतील. सतत व्यस्त राहून कामे केल्यामुळे स्वतःच्या बिझनेसमध्ये नफा होईल. पुढील रास मीन रास. या 2 महिन्यामध्ये तुमचे कलात्मक आणि कल्पनाशक्ती नवीन उंची वाढेल. त्यामुळे नवीन दृष्टिकोन, सामाजिकतेचा सुखद अनुभवही भेटेल. भाग्य प्रगती समाधान घेऊन येईल. यश मिळण्यासाठी तुमच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवा. मोकळेपणाने संवाद करा आणि स्वतःच्या आत्मविश्वासावरच पुढे चला. हे 2 महिने मीन राशीच्या लाभाची असून धनसंपत्तीत वाढ होणार आहे. कोणाशीही संघर्ष होणार नाही याची मात्र काळजी घ्या आणि संयम ठेवा. नशिबावर विश्वास ठेवा. धनाचा लाभ झाल्यामुळे ताणतणाव देखील कमी होणार आहे. नशिबाची पूर्णपणे साथ भेटणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असल्यामुळे बढोतरी भेटेल. एखादे मोठे प्रोजेक्टही मिळू शकते. व्यापाऱ्यांसाठी हे दिवस अतिशय चांगले आहेत. हितचिंतकांमुळे मोठी संधी मिळेल. कौटुंबिक चांगली बातमी, शुभ कार्य घडून कुटुंबातून आनंदाचे वातावरण निर्माण होईल. वैवाहिक जीवनही सुखमय होईल. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये खास चांगला योग आहे राजकेसरी योग. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग खूप महत्त्वाचा आहे आणि वरील दिलेल्या राशींना याचा पूर्णपणे फायदा होणार आहे. गजकेसरी योगामुळे नशीब उजळते. हा योग खूप शक्तिशाली आणि समाजात प्रतिष्ठा वाढते. ज्या राशीवर प्रभाव पडतो त्याचा राशींचा काळ अतिशय फायदेशीर होतो. वरील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.